पुण्याजवळील भुलेश्वर मंदिर. पुण्यापासून साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतरावर यवतजवळील माळशिरस गावात डोंगरावर वसलेलं भुलेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. येथे पोहोचल्यावर सर्वात आधी जाणवते ती शांतता, थंड वारा आणि निसर्गाच्या कुशीतलं प्रसन्न वातावरण. इतिहासकारांच्या मते हे मंदिर 12व्या ते 13व्या शतकात म्हणजेच जवळपास 800 वर्षापूर्वी बांधलं गेलं. भुलेश्वर मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्यावरील दगडात केलेलं अप्रतिम कोरीव काम. हे कोरीव कामही जवळपास 800 वर्ष जुनं मानलं जातं. मंदिराच्या भिंतीवर आणि खांबावर तुम्हाला देवदेवतांच्या सुंदर मूर्ती, नृत्य करणाऱ्या अप्सरा, हत्ती, घोडे, सिंह यासारखे प्राणी, रामायण आणि महाभारतातील प्रसंग, विविध नक्षीकाम अतिशय बारकाईने कोरलेलं दिसतं. त्या काळी आधुनिक यंत्राशिवाय इतकं सुंदर काम केलं गेलं हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. या मंदिराचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे श्रीरूपातील गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. अशी मूर्ती भारतात फारच दुर्मिळ मानली जाते. अनेक भाविक आणि इतिहासप्रेमी खास ही मूर्ती पाहण्यासाठी येथे येतात. मंदिर डोंगरावर असल्यामुळे इथून आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर दिसतो. हिरवीगार झाडं, थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, शांत आणि प्रसन्न वातावरण यामुळे मन अगदी शांत होतं. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण खूप खास आहे. भुलेश्वर मंदिर म्हणजे फक्त देवदर्शन नाही, तर इतिहास, कला, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. एकदा तरी या मंदिराला भेट दिली तर त्या दगडांमध्ये लपलेला इतिहास आणि कारागिरांची कला कायमची मनात घर करून राहते.